नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की जेव्हा 8 ते 9च्या दरम्यान तास काटा एकावर एक असतील किंवा एकमेकांवर असतील तेव्हा आपण ह्या फॉर्म्युल्याने आपण काढतो की किती मिनिटांनी म्हणजे 8 ते 9च्या दरम्यान 8 वाजून किती मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर असेल ते आपण काढतो किंवा काटकोनात असेल तेव्हा या फॉर्म्युल्याने काढतो किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असेल तेव्हा आपण या फॉर्म्युल्याने काढतो। या फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम 30 ते 40 सेकंद लागतात। पण मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे की ते आन्सर काढण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 सेकंदात तुम्हाला आन्सर मिळून जाणार आहे। बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊ। एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, बघा काय दिलेलं आहे। 10 ते 11 वाजेच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकांवर म्हणजे 0 डिग्री किंवा काटकोनात 90 डिग्रीवर आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे सिंपल 180 डिग्रीत असतील 180 डिग्रीत असतील। आपण फॉर्म्युल्याने गेलो तर आपला आन्सर काय येणार आहे, 10 वाजून 54 6/11 मिनिट म्हणजे एकमेकांवर जेव्हा काटा असेल तेव्हा। पण आपल्याला आन्सर कसं ओळखायचं आहे, बघा आन्सर कसं ओळखायचं आहे, याच्यात आन्सरमध्ये बघायचं ऑप्शनमध्ये की जो ऑप्शन आपला असेल त्याच्यात एकक स्थान मिनिटाचं एकक स्थान आणि जो बाकी उरलेला आहे इथला 6 यांची बेरीज 10 होत असेल आणि त्यामुळे आपला एक स्थान 0 होतो आहे, एकक स्थान आपला 0 होतो आहे। त्यामुळे आपला आन्सर किती असेल, हा आपला ऑप्शन बरोबर असेल। म्हणजे इथला मिनिट आणि इथला बाकी असलेला 6 यांची बेरीज 10 होते, म्हणजे आपला ऑप्शन हा बरोबर असेल। दुसरा असेल बघा, काटकोनात, जेव्हा काटकोनात असेल तेव्हा आपण फॉर्म्युल्याने गेलो तर आपला आन्सर काय निघेल, 10 वाजून 38 2/11 मिनिट। याच्यात बघा इथे मिनिटामध्ये इथला हा एकक स्थान 8 आणि बाकी उरलेला हा 2 यांची बेरीज किती होते, 10, म्हणजे यांचा एकक स्थान युनिट डिजिट काय होतोय, 0 होतोय, म्हणून हा पण ऑप्शन आपला बरोबर असणार आहे। आता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असेल म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तास काटा आणि मिनिट काटा असेल 180 डिग्रीवर, तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरून त्याचा आन्सर काढतो। त्याच्यासाठी आपल्याला 30 ते 40 सेकंद लागतात। पण जर आपण या ट्रिकने गेलो म्हणजे एकक स्थान आणि उरलेली बाकी यांची जर बेरीज केली तर किती होते, 10, 1 आणि 9 10, एकक स्थान 0 होऊन जातो। त्यामुळे आपला ऑप्शन हा पण करेक्ट असेल। आपण ते कन्फर्म करण्यासाठी आपण पेपर झालेला होता त्याच्यात चेक करू। बघा शनिवारच्या पेपरमध्ये बघा 82 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर 2 नंबर आपलं 3 नंबरचा ऑप्शन होता। त्याच्यात बघा 8 ते 9च्या दरम्यान 8 वाजून 43 7/11 मिनिट हा आपला आन्सर दिलेला होता। त्याच्यात बघा एकक स्थान 3 आहे आणि बाकी उरलेली 7 आहे, यांची बेरीज 10 होते, म्हणजे एकक स्थान 0 होऊन जातो आहे। त्यामुळे आपला हा ऑप्शन करेक्ट झालेला होता। म्हणजे आन्सर आपल्याला काढण्याची गरज नाही, आपल्याला फक्त इथनं डिजिटल सम करायची म्हणजे एकक स्थान आणि उरलेल्या बाकी यांची बेरीज करायची। दुसरा बघा 83 नंबरचा क्वेश्चन, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180 डिग्रीला। याचा आन्सर बघा काय दिलेलं होतं त्यांनी, 4 नंबरचा ऑप्शन होता आणि आन्सर होता 4 वाजून 54 6/11 मिनिट। याच्यामध्ये बघा 54चा 4 मिनिटांमधला 4 एकक स्थानचा 4 आणि इथं उरलेला बाकी 6 यांची बेरीज जर केली किती होते, 10, म्हणजे यांचं एकक स्थान 0 होऊन जातो आहे। म्हणजे आपला ऑप्शन हा करेक्ट असेल। कारण की बघा बाकीचे ऑप्शन आहे, बघा इथे ऑप्शन आहे 50 आहे, इथलं 0 आणि 6 10 होत नाही आहे। दुसरा ऑप्शन बाकी दिलेलं नाही त्या टाईपमध्ये। बघा अजून तिसरा क्वेश्चन होता बघा काटकोनामधला, याचा पण आन्सर किती दिलेला होता बघा, 9 वाजून 32 8/11 मिनिट। याच्यामध्ये पण बघा एकक स्थान 2 आणि 8 यांची बेरीज 10 होते, म्हणून आपला हा ऑप्शन करेक्ट झालेला आहे। बाकीच्या ऑप्शनमध्ये बघा दिलेले आहे त्या टाईपमध्ये नाही दिलेले, म्हणजे डायरेक्ट त्यांनी आन्सर दिलेलं आहे की 2 ते 3 सेकंदात आपल्याला आन्सर मिळून जाईल असं। अशी ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा कमेंटमध्ये। थँक्यू।